ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. आजचा अनुभव खूप खूप सुंदर आहे आणि ज्यांनी हा अनुभव शेअर केला त्यांनी आईंच्या पुण्यतिथी दिवशी हा शेअर करा असं सांगितलेलं होतं. पण माझ्याकडनं ते झालं नाही आणि त्यांनी म्हटले परत गुरुवारी तरी एखाद्या शेअर करा. तर ते पण माझ्याकडनं झाले नाही. मी खरं तर काल खूप ट्राय केलं की हां, आपण आज शेअर करूया. पण काल तरीसुद्धा झालं नाही मला. तर हा अनुभव ना शेवटपर्यंत सगळ्यांनी नक्की ऐका आणि होता होईल तेवढा शेअर करा असं मी स्वतः सांगेन. त्यांनी सांगितलेलं नाही आहे, मी सांगते. का तर ना खूप महत्त्वाचा अनुभव आहे हा. तर काकू म्हणत होत्या नाव गाव काही सांगू नका बोललेत त्या. तर त्या त्या म्हणत होत्या, "मी आता 7 वर्ष झालं आईंच्या मार्गामध्ये आले." म्हणजे आता 6वं वर्ष संपलंय म्हणतात. आत्ता सुरू झालंय 7वं वर्ष. तर त्या म्हणत होत्या, खूप आयुष्यात पापं घडली. हे सांगताना सुद्धा मनाचा म्हणजे आता आपण म्हणतोय ना, आईंच्या मार्गात आलं की ते कुठेतरी येतंय. आपण आपल्या चुका किंवा आपली पापं कबूल करण्याची ताकद गुरु देतात. ते तोंडातून आपल्या वदवून घेतात. तर असाच काहीतरी अनुभव आहे. तर काकू म्हणत होत्या की आता माझं 54 वय आहे म्हणतात आणि ह्या आधीची म्हणजे खूपशी वर्ष ही 5-6 वर्ष सोडली, तर त्याच्या आधीची सगळी वर्ष माझी पापं करण्यातच गेली, असं त्या म्हणत होत्या. खूप आयुष्याची वय वाया गेलं आणि त्या मला बोलत होत्या, की "मी कधीतरी सुटेन का ह्या पापातून?" तर मी तुमच्यासारखीच आहे सामान्य, मी काय सांगणार. तर शेवटी आईंची इच्छा जी असेल तसं. पण आपण चुकलोय किंवा पाप झाले हे आपल्याकडून आपल्याला मान्य आहे ना. आपण चुकलोय हे जर आपल्याला कळतंय ह्याच्यानंतर आपण सेवेत जास्तीत जास्त वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त वेळ सेवेत घालवला तर आई ठरवतील कितपत काय हे करायचं. आपण फक्त आता सेवा करायची. मी तर एवढंच सांगितलं काकूंना, की आता तुम्ही फक्त सेवा करा. इतकं दुसऱ्या गोष्टींचं का तर मी तर एवढं नाही सांगू शकत. तुम्ही सगळेजण माझ्यापेक्षा वयानं मोठे जे पण फोन करतात वगैरे, बरेच जण माझ्यापेक्षा खूप वयानं मोठे असतात. तर तेवढं मी नाही सांगू शकत. तेवढा अनुभव पण नाही आहे मला आणि तुम्ही जितकं करताय सेवा तितकी पण माझ्याकडनं होत नसेल. तर अनुभवाकडे येते. तर काकू सांगत होत्या की माझी चुलत बहीण आणि मी म्हणजे शाळेत आम्ही एकत्रच जायचो म्हणतात त्या. शाळेत आम्हाला एकत्रच घातलेलं होतं. आमची शाळा एकत्र झाली. त्याच्यानंतर कॉलेज पण एकत्र म्हणजे 12वी पर्यंत आम्ही दोघी एकत्रच शिकलो आणि त्याच्यानंतर मी शिकत गेले. माझ्या बहिणीचं मात्र लग्न झालं, चुलत बहिणीचं लग्न झालं. पण ना तुम्हाला सांगू म्हणतात त्या, की ती 7वी-8वी पासून आईंच्या मार्गात होती. आज कदाचित ती अनुभव ऐकेल सुद्धा म्हणतात त्या. खरं ती 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 तिचं आणि माझं खूप अंतर आमच्या दोघींमध्ये आता आहे म्हणतात त्या. का तर ती अमेरिकेत असते म्हणतात आणि तर 12वी नंतर आम्हाला कुणाला वाटतच नव्हतं. मी खूप दिसायला सुंदर आधीपासून म्हणतात आणि ती अगदी साधी सामान्य दिसण्यासाठी होती आणि माझ्या काकांची परिस्थिती पण तशी काही म्हणावी अशी नव्हती म्हणतात. तर मला शिकवत गेले माझे वडील. मला चांगलं म्हणजे एज्युकेशन चांगलं झालं म्हणतात माझं त्या काळामध्ये. म्हणजे कुणाला वाटलं नसतं म्हणतात की मी चांगलं सायन्समधून ग्रॅज्युएशन वगैरे त्या काळामध्ये मी केलेलं होतं म्हणतात. चांगल्या ठिकाणी मी जॉब करत होते, प्रायव्हेटमध्येच होते, पण चांगल्या ठिकाणी मी जॉब करत होते, सगळं होतं म्हणलं. तिचं लवकर लग्न झालं 12वी असतानाच आणि ती खूप 7वी-8वी पासून ती आईंच्या मार्गात होती. आम्ही 7वी-8वीला असल्यापासून ती आईंच्या मार्गात होती. मला कधीही त्यात हे नव्हतं म्हणलं इंटरेस्ट नव्हता आणि 12वी झाली, तिचं लग्न झाल्यानंतर तिला खूप चांगलं आईंच्या कृपेनं ना खूप चांगलं घर मिळालं म्हणतात. म्हणजे सासू-सासरे खूप चांगले मिळाले. त्याच्यानंतर खूप म्हणजे तिच्यावर प्रेम करणारी सगळी माणसं भेटली म्हणतात नवऱ्यासहित आणि चांगली 2 मुलं झाली.
एकदम तिचा संसार एकदम छान आणि एकदम ती कधी घरी आली तर सगळेजण म्हणायचे की परिस्थिती नव्हती पण तुझ्या आईंच्या कृपेनं तुला बाई म्हणजे जे मिळालं नसतं ते सगळं सुख तिथं मिळालं वगैरे असं सगळे म्हणायचे म्हणतात. आणि ज्या वेळेला म्हणजे मी जॉब करत होते, माझं अजून लग्न ठरत नव्हतं आणि मग एकदा दोनदा माझं तिच्या घरी जाणं झालं म्हणतात. तिच्या घरी ज्यावेळेला म्हणजे नंतर आमचं कमीच झालेलं होतं म्हणतात. का तर तिचं डिस्टन्स खूप मोठा होता. 5-6 तासाचं अंतर होतं म्हणल्या. तिथं तिच्या घरून माझ्या इकडं म्हणजे आमचं माहेर आणि तिचं सासर ह्याच्यामध्ये 5-6 तासाचं अंतर होतं. तर कधी जाणं-येणं व्हायचं नाही. आणि बसनं वगैरे म्हणजे प्रायव्हेट आपली स्वतःच्या गाडीनं तेवढं अंतर आणि जर आपण बसनं वगैरे गेलो तर 8-9 तासाचं अंतर असं होतं म्हणलं. त्यामुळं कधी जाणं-येणं व्हायचं नाही. ती यायची वगैरे. सगळं चांगलं होतं आणि ज्यावेळेला मी तिच्या घरी गेले म्हणतात, तर मला ना असं कुठेतरी असं वाटायला लागलं, अरे आपलं लग्न ठरत नाही आहे आणि मी इतकी सुंदर आहे हिच्यापेक्षा, मी इतकी सरस आहे हिच्यापेक्षा सगळ्या गोष्टींमध्ये. माझं शिक्षण खूप चांगलं झालं आहे. मी खूपच सगळ्याच गोष्टीत हिच्यापेक्षा पुढं आहे आणि तर मग मला ना तिच्या मिस्टरांबरोबर बोलणं, करणं हे बरं वाटलं त्या दिवशी. मला खूप भारी वाटलं आणि मी म्हटलं, "अरे, हिला किती चांगलं मिळालं आहे आणि आपण एवढं हे असून आपल्याला मिळालं नाही." आणि ते असं होत माझं सारखं त्यांच्याशी बोलणं व्हायला लागलं म्हणतात. आणि ती उपासनेमध्ये होती. तिनं कधी असा विचारसुद्धा केलेला नव्हता म्हणतात. ती उपासनेमध्ये होती. 2 मुलं होती तिची. दोन्ही एक मुलगा, एक मुलगी. दोन्ही मुलं खूप हुशार, आईंच्या मार्गातली होती. मुलंसुद्धा एवढी-एवढी छोटी तिनं आईंच्या मार्गात हे केलेली होती. सासू-सासऱ्यांना तिनं आईंच्या मार्गात आणलेलं होतं म्हणतात. म्हणजे इतकं सगळी फॅमिली तिच्या बाजूनं होती म्हणतात. खूप चांगलं सगळं होतं. आणि ह्या काळामध्ये म्हणजे माझं एकटेपण असेल किंवा मला कुठेतरी जेलसी झाली, काय झालं माहीत नाही म्हणतात. मी तिच्या मिस्टरांशी सारखी बोलायला लागले, सारखी हे करायला लागले आणि तिला कधीच असं हे जाणवलं नाही. ती प्रत्येक वेळेला मला मी येऊ का म्हटलं, की ती "हां, ये" बोलायची आणि मग मी सारखी तिच्या घरी जाणं-येणं व्हायला लागलं म्हणतात. चुलत बहीण असल्यामुळं तिच्या सासू-सासऱ्यांना पण कधी नाही असा डाऊट आला किंवा तिला स्वतःला कधी असं नाही वाटलं. आणि ती प्रत्येक वेळी सेवेत रत होती म्हणतात. म्हणजे जसं तिचं चांगलं झालेलं होतं, माणूस म्हणतं ना की चांगलं झाल्यानंतर बऱ्याच जणांची सेवा सुटते, तर तिचं कधीच नाही. तिची सेवा वाढलेली होती म्हणतात, उपासना वाढलेली होती. खूप आईंना मानायला लागलेली होती ती आणि काय तिचे पण प्रारब्धाचे भोग आले, काय झालं आणि ते पाप माझ्याकडून घडायचं होतं म्हणल्या आणि मी तिच्या मिस्टरांमध्ये गुंतत चालले म्हणल्या आणि आमचं चोरून भेटणं वगैरे सुरू झालं. खूप भयानक आहेत ह्या गोष्टी एखाद्या मुलीसाठी, एखाद्या स्त्रीसाठी जिनं आपलं सगळं संसारासाठी दिलेलं आहे आणि चुकीच्या आहेत ह्या गोष्टी. खूप खूप टोकाच्या चुकीच्या आहेत. कुणाचा तरी संसार हे करणं म्हणजे भयानक आहेत. त्या ज्यांच्यावरची जी ती वेळ येते त्यांच्यासाठी या गोष्टी खूपच भयानक आहेत. तर हे खूप म्हणजे वर्ष 2 वर्ष चालू होतं म्हणतात. तर ते तिच्या लक्षातसुद्धा आलं नाही आणि मी तिला चीट करत राहिले आणि मिस्टर तिचे फसवत राहिले, मी फसवत राहिले आणि नंतर एक 3 वर्षानंतर तिला थोडंसं जाणवायला लागलं. 3 वर्ष गेल्यानंतर तिला जाणवायला लागलं आणि मग ती हाबकली म्हणतात. म्हणजे तिला थोडंसं जाणीव व्हायला लागल्यानंतर ती माझ्यापासून थोडीसं अंतर ठेवून राहायला लागली. तिला ते जाणवायला लागल्यानंतर मग ती चिडायला लागली कुठेतरी म्हणतात मिस्टरांवर पण आणि तिच्यावर पण. त्या काळात तिचे सासरे वारले म्हणतात. आणि मग आम्ही असं ठरवलं की लग्न करायचं दोघांनी आणि तुम्हाला सांगू तिच्या मुलांचा मी विचार केला नाही किंवा सासूचा वगैरे काही तिचा विचार केला नाही आणि तिला जाणवायला लागल्यानंतर थोडीशी घरी कुजबूज व्हायला लागल्यानंतर मग माझ्या घरी पण माहिती पडेल वगैरे आणि तसा म्हणजे स्वार्थी विचार आलेला होता मनात, की सगळं चांगलं आहे
आणि काय करणार आहे, म्हणजे मला तर प्रॉपर्टी पण मिळेल, सगळंच हे होईल आणि शेवटी हा माझ्या बाजूने आहे आता वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मनात त्यावेळेला होत्या म्हणल्या आणि आम्ही लग्न केलं. ती खूप मोठी गोष्ट होती म्हणतात. खूप म्हणजे खूपच मोठी गोष्ट होती आणि म्हणजे सरळ डिव्होर्स वगैरे काही न होता हे केलं. पण तिनं जराही आढेवेढे घेतले नाहीत म्हणल्या आणि तिनं सरळ म्हणजे नवऱ्याशी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. म्हणजे हे तिला कितीतरी महिने समजलेलं होतं. तिनं अंतर बनवलेलं होतं माझ्यापासून. तिला कुठेतरी वाईट वाटलेलं होतं. सगळ्या गोष्टी होत्या. तरीही माझी बुद्धी हे झाली नाही म्हणतात. आणि त्यात माझ्या आई-वडिलांनी पण थोडासा सपोर्ट केला म्हणतात मला आणि ते लग्न झालं म्हणतात. लग्न झालं आणि तिचं आयुष्य पूर्ण हे झालं. कदाचित त्या काळात तिला आईंबद्दलही हे वाटलं असेल, की आईंनी एवढ्या उपासनेचं असं का फळ दिलं? असं पण तिला वाटलं असेल म्हणतात. कदाचित काही माहीत नाही म्हणतात, पण खचली होती ती. हे झालं होतं, सगळं झालेलं होतं. ती परत माहेरी गेली. सगळं म्हणजे डिव्होर्स वगैरे झाला त्यांचा. तिनं काही आढेवेढे घेतले नाहीत. म्हणजे तुम्ही लग्न केलं, ती अडकवू शकत होती. ती सगळं हे करू शकत होती. कुठल्याही गोष्टीत तिनं हे केली नाही म्हणतात. आणि तिनं सगळ्यातून माघारच घेतली. म्हणजे अ, ती तिनं फक्त जाताना एक शब्द बोललेली होती, की माझ्या आईंनी सगळं बघितलंय आणि माझ्या अश्रू वाया जाणार नाहीत. हे तिचे शब्द आजही मला आठवतात म्हणतात. तिनं हे बोलून दाखवली आणि माझ्या अश्रू वाया जाणार नाहीत, माझ्या आईंनी सगळं बघितलंय. हे ज्यावेळेला ती बोलली ना, तर त्यावेळीसुद्धा मला असं कुठं गिल्ट वाटली नाही म्हणतात त्या. हे बोलण्यासाठी सुद्धा गुरूंनीच कुठेतरी त्यांना प्रेरणा केली असावी, आईंनीच प्रेरणा केली असावी. पण ना एखाद्याच्या आयुष्यात तेवढं मोठी घटना घडणं आणि त्या काळात त्यानं स्वतःला सावरणं खूप मोठी गोष्ट आहे ही. अ, त्या म्हणजे मला ऐकतानाच ते इतकं बेकार वाटत होतं. ज्या व्यक्तीवर, ज्या मुलींवर अशी परिस्थिती येते ना, ते खूप भयानक आहेत त्या गोष्टी. तर त्या म्हटल्या, तशी काकांची पण परिस्थिती नव्हती. पण ती गेली म्हणतात माहेरी. आणि इतकं म्हणजे मला लोकांनी इतकं बाहेरच्या लोकांनी नावं ठेवली मला, वाईट-वाईट बोलले. तरी पण मला काही त्या गोष्टीची गिल्ट नव्हती. मला माझ्यासोबत माझे आई-वडील होते. त्यामुळं हे नाही. ते नातं तुटलं. काकांचं वगैरे आमचं कायमचं नातं तुटलं आणि तुम्हाला सांगू का, तर जवळ घरं होती. तर तिच्यासाठी म्हणून काकांनी भाड्यानं खूप लांब घर घेतलं. का तर मी कधीही येणार तिकडं. आता माझं लग्न झालंय तर मी येणार तिकडं आणि माझ्या मुलीला खूप त्रास होईल या गोष्टीचा. यासाठी काकांनी ते घर भाड्यानं दिलं. त्यांचं राहतं घर भाड्यानं दिलं आणि खूप लांब त्यांनी घर घेतलं म्हणतात. आणि मला त्या काळात ना त्या गोष्टीची कुठलीही गिल्ट वाटली नाही म्हणतात. अजिबात गिल्ट वाटली नाही. किंवा कुठंही त्यांना पण आणि मला पण कुठंही. पण सासू-सासरे मात्र सॉरी सासूबाई मात्र खूप खूप उदास झालेल्या होत्या म्हणल्या. मुलाच्या पुढे त्यांचं काही चाललं नाही, पण त्यांना हे अजिबात आवडलेलं नव्हतं म्हणल्या. अजिबात मला त्या कितीतरी महिने माझ्याशी बोलत नव्हत्या म्हणल्या. म्हणजे मी लग्न करून आले, माझ्याबरोबर कितीतरी महिने त्या बोलत नव्हत्या म्हणल्या आणि मरताना पण त्या बोलल्या, म्हणजे माझ्या लग्नानंतर 2-2.5 वर्षांनी त्या गेल्या म्हणतात. मरताना पण त्या बोलल्या म्हणतात, की "तू जे केलंस ना, ते खूप खूप चुकीची गोष्ट केलीस." म्हणजे त्यांनी एक 15-20 दिवस अंथरुणावर होत्या म्हणल्या. त्या प्रत्येक वेळेला म्हणजे त्यांना असं वाटायचं आज माझा जीव जाणार आहे, उद्या माझा जीव जाणार आहे. तर त्या प्रत्येक वेळेला हे बोलायचं, "खूप चुकलायस तू, खूप चुकलायस तू." असं हे. आणि जे त्याच्यानंतर माझ्या बहिणीनं कधीही मुलांशी भेटू दिलं नाही म्हणतात माझ्या मिस्टरांना. म्हणजे तिनं नाहीच बोलली. माझ्या मुलांशी भेटूसुद्धा नको. म्हणजे तेवढा एकच माझ्यावर उपकार करा आता, की मला माझ्या मुलांपासून आता अंतर ठेवा
आणि माझ्यापासून तर झालेलंच आहे, पण माझ्या मुलांपासून आता अंतर ठेवा. आणि तो शब्द पाळला माझ्या मिस्टरांनी. ते पण कधी गेले नाहीत आणि तशा आम्हाला हेच झालं नाही म्हणतात. त्याच्यानंतर 5-6 वर्ष गेले. चांगले आमचे सगळे. ती 5-6 वर्ष म्हणजे नातेवाईकातच असल्यामुळं माहिती होतं आम्हाला. तिचे खूप हाल होत होते. म्हणजे 2 मुलं, काकांची परिस्थिती तशी नव्हती. आणि ती म्हणजे शिक्षण पण नव्हतं. असंच काम करत होती कुठेतरी दुकानमध्ये वगैरे असं. आणि काय मला म्हणजे काय माझी ती दुर्बुद्धी होती मला माहीत नाही म्हणतात. पण ना मला कधी त्या काळात हे वाटलं नाही. घरी आईंचा फोटो होता आमच्या, तिनंच हे केलेला. घरी आईंचा फोटो होता. सासूबाई करत होत्या म्हणल्या माझ्या. खरं तरीसुद्धा मी कधी नाही केलं म्हणल्या. मिस्टर करत होते, त्यांचं पण सुटलेलं होतं म्हणल्या. तर हे सगळं ज्यावेळेला होत होतं, मला कधीही काही वाटलं नाही म्हणतात. लग्नाला 5-6 वर्ष झाली आणि मला बाळ झालं म्हणतात. मुलगी झाली एक. आणि मुलगी झाल्यानंतर म्हणजे 3 वर्ष सगळं व्यवस्थित होतं. म्हणजे संसाराची 8 वर्ष अगदी व्यवस्थित होती म्हणतात. तोपर्यंत मुलगी माझी 2-2.5 वर्षाची झाली. म्हणजे तो 5-6 वर्षाचा काळ इतका मोठा तिच्यासाठी, इतकं मोठी परीक्षा होती आईंनी घेतलेली तिच्यासाठी, की म्हणजे आज मला त्या गोष्टीची जाणीव होते म्हणतात. पण आता काहीच माझ्याकडे पर्याय नाही आहे म्हणत होत्या त्या. तो तिच्यासाठी एवढा मोठा काळ की ती काम करून मुलं जगवत होती आणि काम करून मुलांना सांभाळत होती. एवढा पैसा आहे म्हणून तिनं नवऱ्याकडनं नाही अपेक्षा केली म्हणतात, की त्यानं काहीतरी द्यावं. आणि माझ्यासाठी ही गोष्ट बरीच होती, असं म्हणतात त्या. माझ्यासाठी ही खूप गोष्ट बरी झालेली होती. पण ना ज्यावेळेला गुरु ते सगळं बघत असतात ना, तर भक्तांना नाही उत्तर दिलं ना, तरी गुरु उत्तर देतात. थोडा काळ जावा लागतो, पण ते देतात उत्तर. तर त्या म्हणतात, की 8 वर्षानंतर माझी मुलगी 2 वर्षाची, 3 वर्षाची झाली होती म्हणतात. आणि त्या काळात माझ्या मिस्टरांना पॅरालिसिस झाला म्हणतात. पॅरालिसिस झाला आणि इतकी मी हबकले म्हणतात, की मला काहीच कळेना. पॅरालिसिस झाला अचानकच आणि काहीच असं हे नव्हतं म्हणतात. ते झाल्यानंतर माझी आई घाबरली, मी घाबरले. मूल लहान, मी कसं करणार? म्हणजे मी शिकलेली होते तरीही. आज त्या गोष्टींची जाणीव होते. त्यावेळेला ते सुद्धा मला नाही समजलं म्हणतात. आणि मग मला ना असं हे झालं त्या काळात. मग खूप पैसा गेला, खूप पैसा गेला म्हणतात. त्याच्यानंतर बरेच प्रॉब्लेम सुरू झाले. माझे पण मूल लहान असल्यामुळं माझे पण फिजिकल प्रॉब्लेम सुरू झाले. खूप लहान वयात मला शुगर, BP सुरू झालं. आणि खूप पैसा दवाखान्यात चालला म्हणतात. आणि ह्या सगळ्यामध्ये आई घरात होत्या म्हणतात. खरं ते फक्त दिवा लावणं ह्याच्या पलीकडे काहीच होत नव्हतं माझ्याकडनं. जी उपासना करणारी लोकं होती, ती अशा पद्धतीनं बाहेर गेलेली होती. आणि तर ती खूप मोठी अकृपा होती हे आत्ता कळतंय म्हणतात मला. हे आत्ता समजते म्हणतात मला. पण त्यावेळेला मला खरंच ते कळलं नाही म्हणतात. आणि मग आई वगैरे माझी, आणि त्या काळात मग नंतर कळलं. म्हणजे माझे मिस्टरांचं हे झालं, पॅरालिसिसचं झालं त्याच्या आधीच 1 वर्ष, ते सांगायचं राहिलं सॉरी. त्याच्या आधीच 1 वर्ष म्हणजे 5-6 वर्षाचा काळ, की मला म्हणजे माझ्या नातेवाईकांकडून वगैरे समजलं, की माझ्या बहिणीचं लग्न ठरलंय. दुसरं लग्न ठरलंय. आणि मला असं वाटायला लागलं, अरे 2 मुलं घेऊन हिला कोण करून घ्यायला लागलंय असं? कोण असं हे आहे, की करून घ्यायला लागलंय. पण ते जास्त काही कळलेलं नव्हतं. पण तुम्हाला सांगू म्हणतात, तिची उपासना खूप आधीपासून, खूप लहानपणापासून, आणि खूप प्रचंड उपासनेचा जोर. तर त्यामुळं आईंना ते सहन झालं नसेल, पण काहीतरी खूप मोठे भोग असतील, की तिच्या वाट्याला ते 5-6 वर्षाचं एवढं मोठं दुःख होतं ते. मुलं घेऊन कदाचित म्हणजे एखाद्या स्त्रीला ते सहनसुद्धा झालं नसतं. पण ते तिनं पचवलं आणि दुसरं लग्न पण तिचं झालं.
आणि म्हणजे आम्हाला कळलं, आम्हाला काही इन्व्हिटेशन वगैरे नव्हतं, पण का आई-वडिलांना पण काही हे नाही, संबंधच तुटलेले होते ते पूर्ण. पण कळलं की खूप चांगलं तिला मिळाले. तर कुठेतरी आतून एक असते ना, म्हणजे काय होतं माहीत नाही. म्हणतात की "अरे कुणी हिला म्हणजे असं कसं कुणी करून घेतलं? असं कसं 2 मुलांसहित कुणी करून घेतलं?" वगैरे. आणि शिक्षण पण नाही आहे वगैरे, काही नाही आहे. पण ना गुरूंची कृपा खूप मोठी असते, हे मला खूप वेळानं कळलं म्हणतात. ते नंतर पण पुढं सांगेन तुम्हाला मी. आणि तर त्या त्या बोलल्या तिचं लग्न झालं म्हणजे झालेलं मला समजलं वगैरे. आणि त्याच्यानंतर थोड्याच दिवसात ह्यांना पॅरालिसिसचं हे झालं. आणि ते पॅरालिसिसचं झाल्यानंतर खूप माझं बीपी, शुगर हे ते प्रॉब्लेम मला सुरू झाले. वजन वाढायला लागलं. त्याच्यानंतर खूप मुलगी लहान होती. मग आई माझ्याकडे येऊन राहिली. आई-वडील खूप पैसा चालला म्हणतात. जेवढा आलेला तेवढा सगळा पैसा चालला. दवाखान्यांमध्येच खूप सारा पैसा चालला. आई घरात होत्या तरी समजत नव्हतं. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला असं वाटायला लागलं, की माझ्या बहिणीनं काहीतरी करणी बाधा वगैरे काहीतरी करून घेतलंय का तिनं? काहीतरी केलंय तिनं आणि म्हणून मला हा त्रास व्हायला लागलाय आणि म्हणून तिचं चांगलं झालं. हे सगळं माझ्या डोक्यात यायला लागलं. माझी आई पण तशी बोलायला लागली. मग आम्ही बरेच प्रकार केले म्हणतात. बरेच प्रकार केले, की ते निघण्यासाठी, आणि काय असेल तर तिच्यावरच उलटू दे. म्हणजे मला आता असं वाटतंय म्हणतात, काकू म्हणत होत्या, की मी ह्यातनं बाहेर पडेन का नाही? मला खरंच कळेना झालंय, मी ह्या पापातनं बाहेर पडेन का नाही? मी जवळ-जवळ 8-9 वर्ष परत ते मी तसे प्रयोग करत होते म्हणल्या. काहीच कळत नव्हतं म्हणल्या. म्हणजे आयुष्य खूप वाया गेलं म्हणल्या त्या. आणि माझे मिस्टरसुद्धा अंथरुणावर 3-4 वर्ष पडून होते म्हणल्या. 3-4 वर्ष इतकी औषधं, गोळ्या सगळ्या प्रकारचं हे केलं. पण त्यांचं नंतर ते खालावतच गेले म्हणतात. सगळं सुखसोयी असून सुद्धा ते खालावत गेले. ह्या गोष्टी म्हणजे बरेच जण म्हणत होते, की कितीतरी लोकं परत चांगली होतात, एकदम हे होतात. पण ना तुम्हाला सांगू, इतके प्रयत्न केले, इतके दवाखाने, इतका पैसा ओतला. पण कुठेतरी अवकृपा झाली ना गुरूंची. का तर ते मार्गात होते म्हणले बायकोमुळं, आणि ते मार्ग सुटला. खूप मोठी माझ्याकडनं म्हणजे 2 प्रकारे 2-3 प्रकारे माझ्याकडनं पापं होत गेली. ती पापं खूपच मोठ्या प्रमाणात होती म्हणलं. आणि मग मी तसे प्रयोग करायला सुरुवात केले. कदाचित त्या गोष्टींचा होत असेल तिला त्रास म्हणले तिकडं. पण ना थोड्या दिवसानं कळलं की ती अमेरिकेला शिफ्ट झाली आहे. म्हणजे तिच्या मिस्टरांना तिकडं हे झाले, अपॉर्च्युनिटी आली आणि ती तिकडं, आणि दोन्ही मुलं घेऊन. आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं की त्यांना पण एक मुलगी होती. म्हणजे लग्न झालेलं होतं माझ्या बहिणीच्या, त्यांचं लग्न झालेलं होतं. ते वारलेली होती. तर तशा ते वारल्यामुळं ते ते लग्न, मग ते आम्हाला बाहेरून कळलं. मग आम्ही आम्ही असा अंदाज बांधायचो, आम्ही असं म्हणायचो, म्हणजे आपण जसं असतो ना, आपण तसा विचार करतोय. तर मी ना नातेवाईकात ते असं म्हणायची म्हणल्या. बरेच नातेवाईक त्यांच्या बाजूनं, आमच्या बाजूनं असं मधले पण असतात. तर मी म्हणायची, हां, असंच कुठलं तरी ना कुणाला तरी हे केलं असेल, ती बायको मेली नसेल, हिचं काहीतरी लफडं वगैरे असेल. मी अशी आणि वरती बोलायची. मला मला आज त्या गोष्टींची, म्हणजे मी बोलले त्यांना, त्या खूप रडत होत्या. मी बोलले म्हटलं, तुम्हाला म्हणजे मरेपर्यंत काही-काही माणसांना होतच नाही जाणीव. तुम्हाला आत्ता तरी झाली आहे ना म्हटलं, तुम्ही नका इतका आता त्रास करून घेऊ. आता तब्येत सांभाळून फक्त सेवेकडे लक्ष द्या." असं मी बोलले त्यांना. तर त्या म्हटल्या, मी अशी बोलायची नातेवाईकात म्हणल्या, की हिचं काहीतरी लफडं असेल आणि ते बायकोला वगैरे कळलं असेल, बिचारीनं काहीतरी करून घेतली असेल, मेली-बिली असेल आणि आता हिनं त्याच्यासोबत लग्न करून इथपर्यंत मी बोलत होते म्हणल्या नातेवाईकात. खरं मला बाहेरून नंतर कळलं, की त्यांची मिसेस वारली. ते आधीच 5-7 वर्ष वारल्यानंतर त्यांनी ते लग्नासाठी बघत होते, त्यांचे आई-वडील वगैरे, आणि ते लग्न हे झालेलं. त्यांना एक मुलगी होती. 5-7 वर्ष ते लग्नासाठी बघत होते. हे नंतर कळलेलं. पण तरीसुद्धा मी कितीतरी वर्ष तिच्याबद्दल मी वाईट साईट बोलत होते, अफवा उठवत होते. पण बऱ्याच नातेवाईकांनी तिची बाजू घेऊन, "नाही, नाही, तिचं तसं नव्हतं. ते 5-6 वर्ष आधी तिचं हे झालेलं होतं." बरेच बोलणारे असतात की, आणि माझी चूक होती हे बऱ्याच जणांना माहिती होतं. चूक नव्हे, पाप होतं ते सगळ्यांना माहिती होतं म्हणलं.
त्यामुळे सगळेजण माझ्या तोंडासमोर पण असे बोलायचे. एकदा ना मी असंच म्हणल्या की आमची एक चुलत मावशी होती म्हणल्या, माझी चुलत मावशी होती म्हणल्या आणि तिला मी बोलले म्हणल्या असं-असं की असंच झालं असेल, तसंच झालं असेल आणि माझ्या नवऱ्याला तिनंच काहीतरी केलं असेल आणि आता जाऊन अमेरिकेत बसली आहे चांगली, कुणाचं घर जाळलं कुणास ठाऊक आणि आता आणि मी किती चांगली आणि ही किती वाईट जगाला दाखवून रिकामी झाली वगैरे असं मी बोलत होते. तर तिनं मला बोलली म्हणतात त्यावेळेला की त्याच्यानंतर म्हणजे मला असं समजेना ना काय करायचं. मी असं वाईट साईड बोलण्यातच दिवस घालवत होते. तर तिनं मला बोलली म्हणल्या की "अगं म्हणजे तू तिचं काय असायचं ते असू दे. तू तुझं प्रपंच नीट करायचा बघ आता आणि नवरा अशा अवस्थेत आहे तुझ्या, तर तू ते विचार करू नको आणि कदाचित तिचे ते उपासना ती करते ना, एवढ्या वर्ष ते आईंचं करत्या, त्या उपासनेच्या ह्याच्यावर तिचं हे झालं असेल, चांगलं झालं असेल आणि तू हे असलं काहीतरी करू पण नको. मी बघते ह्या गुरूंना वगैरे विचारले, त्यांना विचारले, ह्यांना विचारले, असं मी बोलायची ना. तर मावशीला मी बोलल्यानंतर मावशी मला बोलली, "ते बघत-बिघत बसण्याच्या भानगडीत पडू नकोस. तू आधी स्वतःला हे कर आणि काय ते त्या देवींमुळं, काय ते कलावती आईंच्या ह्याच्यामुळं काही हे झाले का बघ." असं ते बोलल्यानंतर माझ्या ते डोक्यात यायला लागलं, की कदाचित आईंच्या ह्यानं काही झालं असेल का? मग मी आईंच्या मार्गात आले म्हणतात. मी जवळ-जवळ 3-4 पुढे 4-5 वर्ष आईंचं करत होते म्हणतात. पण काही फरक पडत नव्हता. आणि मग मी करायची पण मनात ती कटुता, मनात ते क्लेश आणि मनात ते काय म्हणतोय आपण जेलसी वगैरे ह्या सगळ्या भावना होत्या आणि असं कुठेतरी सारखं एवढ्या वर्षाचं निघणार कसं आहे लगेच म्हणलं, आई कसं जवळ घेतील मला. हे नंतर कळायला लागलं म्हणलं. पण मी खूप 4-5 वर्ष खूप चांगल्या पद्धतीनं करत होते. सगळी पुस्तकं वाचन करायची, बालोपासना करायची, मी मंदिरात जायची ते वगैरे. पण ना काही नाही आणि ना नंतर माझे मिस्टर गेले म्हणतात. माझे मिस्टर गेले. मुलगी माझी तरी खूप लहानच होती म्हणतात. पण तिला समजायला लागलेलं होतं थोडंफार. तर अशा ह्याच्यामध्ये मिस्टर गेल्यानंतर मी खूप एकटी पडले म्हणतात. पैसा खूप गेलेला होता. परिस्थिती खूप नाजूक झालेली होती आणि परत माझ्यावर पण तीच वेळ आली की जॉब करायची आणि मग कुठंतरी वाटायला लागलं, खरंच हे असं असेल का? आईने हे केलं असेल का? आणि त्या म्हणत होत्या, "तुम्हाला खरं सांगते," म्हणल्या, "की तुम्ही जे अनुभवांचे व्हिडिओ टाकताय ना, त्या अनुभवातून मी जवळ-जवळ 1.5 वर्ष झालं म्हणतात आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं राहिलं. त्या म्हणत होत्या, "ज्या दिवशी माझे मिस्टर गेले, त्या दिवशी आईंची पुण्यतिथी होती," म्हणतात त्या. आणि त्या दिवशी माझे मिस्टर गेले म्हणतात. ही त्यांना दिलेली शिक्षा होती, मला दिलेली शिक्षा होती. हे आजपर्यंत मी म्हणजे जोपर्यंत सेवेत पूर्णरित्या आले नाही, तोपर्यंत मला ते कळत नव्हतं. पण ह्या गोष्टीसाठी आजपर्यंत मला गिल्ट आहे म्हणतात, की मी काय करून ठेवलं हे आयुष्यात. किती मोठी चूक करून ठेवली आयुष्यात. आणि मला कधीपर्यंत ते भोगावं लागेल. आणि आता मुलगी त्याच्यानंतर मुलीला घेऊन त्याच्यानंतर माझ्या आई-वडिलांनी पण माझ्यासाठी खूप स्थळं बघितली म्हणतात. पण नाही म्हणतात. ते नंतर योगच नव्हता म्हणतात. आणि तिचं खूप चांगलं आहे, मुलं खूप चांगली आहेत, मुलं खूप चांगलं शिकायला लागलेत, अमेरिकेत आहे. सगळं मला ऐकायला मिळते. आज तागायत परत बहिणीनं कधीही माझ्याशी कॉन्टॅक्ट ठेवलेला नाही. तिनं कधीच माझ्याशी बोलली नाही आजपर्यंत म्हणतात. कदाचित हा व्हिडिओ ऐकेलसुद्धा असं म्हणत होती, काही माहिती नाही. पण त्या म्हणत होत्या तसं. पण तुमच्या अनुभवांच्या व्हिडिओमधून मी खूप म्हणल्या वर्ष, 1.5 वर्ष मी असं हे करायला लागले की हेच आपण पण सांगूया, माझं पाप झालंय, पण हे सांगूया आणि असं नाही व्हावं कुणाकडनं, ही पुढं कुणाकडनं अशी गोष्ट नाही व्हावी म्हणून आपण हे करू, सांगू आपण लोकांना. पण वर्ष, 1.5 वर्ष मला धाडस होत नव्हतं म्हणल्या.
पण आईंच्या पुण्यतिथीच्या आधी त्यांनी हा अनुभव मला शेअर केलेला होता की पुण्यतिथी दिवशी शेअर करा. पण नाही झालं त्या दिवशी पण ते शेअर करणं. मग त्या बोलल्या की गुरुवार एखादा बघून शेअर करा. पण तरीसुद्धा ते नाही झालं. तो योग आज आला. पण काकू म्हणतात मला आजही खूप गिल्ट आहे. मुलगी अजून माझी लग्न नाही झालं मुलीचं सुद्धा म्हणतात. आणि मी खरंच जसे अनुभव मी ऐकायला लागले ना म्हणतात, तर मला पूर्ण खात्री झाली की आईंनी खूप मोठी शिक्षा माझ्या मिस्टरांना आणि मला दिली. खूप मला आजही काम करावं लागतंय म्हणतात. पैसा होता नाही असं नाही. खूप सारा पैसा खर्च झाला. आईंच्या मार्गात आले मी. कुठेतरी आई काढतायत मला त्यातून बाहेर म्हणतात, की नाही म्हणजे असं काही नाही की आई मला कधीच जवळ घेणार नाही. तो मला घ्यायला लागलेले आहेत जवळ. मला माझ्या पश्चात्तापामुळं आई मला मार्ग दाखवायला लागलेत म्हणतात. पण खूप मी आयुष्यात मोठी चूक केली, जी कुठल्याही गुरुमार्गी व्यक्तीसोबत कुठल्याही व्यक्तीनं करायची धाडस करू नये, नाहीतर माझ्यासारखी अवस्था होईल असं त्या बोलत होत्या. तर ती खूप मोठी आयुष्यातली चूक होती, ज्याची खूप मोठी मला शिक्षा मिळाली म्हणतात. मी आजही सगळ्या जे पण हे व्हिडिओ ऐकतील माझ्याबद्दल काय मतं होतील माहीत नाही म्हणतात. पण नाव वगैरे सांगू नका, गाव सांगू नका बोललेल्या त्या. पण त्या म्हणतात की आज मला खूप ह्या गोष्टीचा पश्चाताप होतोय आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत मी नामस्मरण, भजन ह्यात आणि माझ्या मुलीचं जे पण संगोपन आहे त्यातच मी आयुष्य घालवणार आहे म्हणतात. पण मला माहिती नाही म्हणतात की आई मला कसं यातून बाहेर काढतील. मला बोलत होत्या त्या, मला काहीतरी सांग की असं की त्या पापातून मी मुक्त होईन. मी काय सांगणार, मी तर अगदी सामान्य आहे, मी काय सांगणार. मी म्हटलं आईंनी सांगितलं त्याच गोष्टी करत राहा आणि रोज आईंची त्या गोष्टीसाठी माफी मागत राहा आणि आईंनी सांगितल्या त्या गोष्टी सगळ्या फॉलो करत राहा. काकू आपल्याकडे दुसरं काहीच पर्याय नाही आहे, हेच सांगितलं. आणि बाकी काय सांगणार, दुसऱ्या गोष्टी काय सांगणार. तसे तर छान अनुभव म्हणण्यापेक्षा म्हणजे आईंच्या मार्गात जे आहेत, त्यांनी जे अनुभव शेअर केलेले आहेत तर ते कुणाला तरी प्रेरणादायीच असणार आहेत. तर असेच अनुभव सगळ्यांना येत राहोत, ही आईंच्या चरणी प्रार्थना. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.